सावधगिरी बाळगा. जर तुम्हाला पोलीस, सीबीआय, कस्टम्स किंवा न्यायाधीशांच्या अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल येत असतील तर घाबरू नका. ते सायबर गुन्हेगार असू शकतात. राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर त्वरित त्यांची तक्रार करा. गृह मंत्रालयाने जारी केले. गेल्या काही दिवसांपासून ही कॉलर ट्यून प्रत्येकानेच ऐकली असेल व साहजिकच त्याकडे जाणीवपूर्वक लक्षही दिलं नसेल. मात्र भारतातल्या प्रत्येकासाठी सध्या ही कॉलर ट्यून महत्त्वाची आहे, कारण पुण्यासह राज्यभरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय आणि यात सायबर चोरट्यांपासून सतर्कतेचा इशारा देण्यासाठी गृह मंत्रालयाकडून ही कॉलर ट्यून जारी करण्यात आली. या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात सर्वाधिक अडकलेत ते पुणेकर नेमके सर्वाधिक या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात कसे अडकले पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. सध्या हे सायबर चोर वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, डिजिटल पेमेंट ॲप आणि थेट बँक अकाउंट पर्यंत पोहोचत आहेत. या चोरांपासून कधी कॉल, मेसेज, व्हॉट्सॲप मेसेज, व्हिडिओ कॉल, ईमेल तर कधी फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट टाकली जाते, अनोळखी लिंक पाठवली जाते आणि या चोरांकडून आपल्याला करण्यात आलेल्या संपर्काला आपण प्रतिसाद देताच बँक अकाउंट रिकामं होतं. गेल्या वर्षभरातच पुणेकरांच्या तब्बल 1161 कोटी रुपयांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारलाय. यामध्ये पुणे शहरात सायबर फ्रॉडच्या एकूण 38,000 तक्रारी आल्या असून यामधून तब्बल 669 कोटी चोरण्यात आले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 27,000 तक्रारींमधून 429 करोड रुपयांचा फ्रॉड करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणच्या नागरिकांचीही तब्बल 64 कोटींची फसवणूक झाली असून हजारो कोटींचा फ्रॉड हा केवळ पुणे जिल्ह्यात झाला आहे. याविषयीची सविस्तर माहिती सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिली आहे. सध्या पुणे शहरामध्ये या गेल्या 1 वर्षात म्हणजे 2024 ते 2025 या दरम्यान 38,000 तक्रारी प्राप्त झालेल्या असून याच्यामध्ये 669 कोटी रुपये फसवणूक झालेली आहे. सायबर पोलीस ठाणे पुणे या ठिकाणी सध्या लेटेस्ट तक्रारी ऑनलाईन डिजिटल फ्रॉड आहेत किंवा टास्क फ्रॉड आहेत, शेअर मार्केट फ्रॉड आहेत, अशा प्रकारचे गुन्हे खूप वाढीस लागलेले आहेत. डिजिटल फ्रॉड मध्ये एखाद्या व्यक्तीला समोरील व्यक्ती हा फोन करतो, व्हॉट्सअप कॉलिंग केलं जातं, ऑडिओ कॉलिंग केलं जातं किंवा व्हिडिओ कॉलिंग केलं जातं. व्हिडिओ कॉलिंग मध्ये समोरील हा व्यक्ती पोलीस आहे असं समोरच्या व्यक्तीला भासवलं जातं आणि यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्याकडं किंवा त्याचा आधार कार्ड किंवा त्याच्या पॅन कार्डचा वापर झालेला आहे. एखादं पार्सल बाहेरच्या देशामध्ये त्याच्या नावाने एखाद्या कस्टम डिपार्टमेंटमध्ये त्याला पार्सलला डिटेन केलेलं आहे. या अनुषंगाने त्याला घाबरवलं जातं आणि भीती आणि दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की त्यामध्ये त्याचे मनी लॉन्ड्रिंग मध्ये सुद्धा त्याचे नाव अडकलेलं आहे किंवा एखाद्या मोठ्या केसमध्ये त्याचं नाव अडकलेलं आहे, त्याच्यावर ईडीची रेड होणार आहे, अशा प्रकारची भीती दाखवली जाते. आणि जो विक्टिम असतो म्हणजे जो पीडित व्यक्ती असतो त्या भीतीने समोरील जो खोटा असलेला जो पोलीस आहे त्याच्या भीतीने तो अनेक बँकांमध्ये वेगवेगळे पैसे ट्रान्सफर करतो. आता हे पैसे ट्रान्सफर करताना त्याला सांगितलं जातं की हे मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये तुझं नाव आलेलं आहे, तुझं आधार कार्ड, पॅन कार्ड त्याच्यामध्ये सापडलेलं आहे आणि आरबीआय ते खातं चेक करणार आहे तुझे जे पैसे. त्यामुळे समोरच्या विक्टिमला असं वाटतं की हे पैसे आपण त्यांना चेक करायला दिल्यावर त्यांना परत मिळणार आहे, परंतु तसं नसतं. ते पैसे वेगवेगळ्या बँकेमध्ये, फ्रॉडुलंट बँकेमध्ये जातात आणि मग त्यांची ती फसवणूक होते. यामध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये आमच्याकडे सध्या एक विक्टिम आहेत, त्यांनी भीतीने 6,30,00,000 रुपये शेअर केलेले आहेत आणि याच्यामध्ये जो दहशतीचा प्रकार आहे तो मोठा आहे. परंतु नागरिकांना आम्ही अशी विनंती करतो की जेव्हा तुम्हाला अशी व्हिडिओ कॉल्स वगैरे येतील तेव्हा घाबरून न जाता संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा.
तसेच घरातल्या लोकांशी सुद्धा संपर्क साधावा आणि संवाद साधावा आणि खात्री करावी आणि कुठल्याही अनोळखी बँक खात्यांना आपले स्वतःचे कुठलेही पैसे पाठवू नये. राज्यात आणि देशातील निष्पाप नागरिकांचे लाखो कोटी रुपये या सायबर चोरट्यांनी उकळलेत. यामुळेच या चोरांपासून वाचण्यासाठी सरकारकडून कॉलर ट्यूनच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय. 20 रुपयांची कोथिंबिरीची जुडी घेतानाही 2 रुपये कमी करा म्हणणारे आणि पैसे परत घेताना कायम 2दा मोजून घेणारे आपण भारतीय या सायबर चोरांच्या जाळ्यात नेमकं कसं अडकतो आणि या सायबर चोरांचा पॅटर्न नेमका काय हे जाणून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. आमिष किंवा भीती दाखवणं हा सायबर चोरांचा ठरलेला पॅटर्न. कधी मोठ्या पगाराची नोकरी लावून देऊ, शेअर्स बाजारातील गुंतवणुकीवर चांगला नफा देऊ, कधी कमी व्याज दराने कर्ज देऊ, तर कधी तुम्हाला लॉटरी लागली आहे असं चोरांकडून सांगितलं जातं. तर काही वेळा तुमच्या नावे परदेशातून पार्सल आलंय ज्यामध्ये ड्रग्ज सापडलेत, तुमचे न्यूड व्हिडिओ किंवा फोटो आमच्याकडे आहेत, तर कधी तुमचं बँक अकाउंट फ्रीज होणार आहे अशी भीती दाखवली जाते. आणि याच आमिषाला किंवा भीतीला बळी पडून अनेक जण आपल्या बँक अकाउंटशी संबंधित OTP, CVV, अकाउंट डिटेल्स चोरांना देतात आणि आर्थिक फसवणुकीचे बळी ठरतात. आणि त्यामुळेच अनोळखी नंबरवरून संपर्क साधला गेल्यास सावधानतापूर्वक पावलं उचलणं गरजेचं असून सध्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीतही डिजिटल अरेस्टचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने सायबर चोर आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका आल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घ्यावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.